10 वर्षापासून अपूर्ण समाज भवन, इसासनीत संताप। नमस्कार, मी रिया पवार, रिपब्लिक महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते। ही बातमी आहे नागपूर येथील हिंगणा येथून आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल वैद्य यांच्याकडून। पाहूया सविस्तरपणे। वॉर्ड क्रमांक 4 इसासनी ग्रामपंचायत अंतर्गत श्री हनुमान मंदिराजवळ बांधण्यात आलेले समाज भवन गेल्या 10 वर्षांपासून अपूर्ण असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे। सन 2016 मध्ये आमदार समीर मेघे यांच्या सहकार्याने आणि जिल्हा परिषद सदस्य सुधाकर ढोणे यांच्या माध्यमातून या समाज भवनाचे बांधकाम सुरू करण्यात आले होते। मात्र आज तागायत हे काम पूर्ण झालेलं नाही। या इमारतीत अनेक गंभीर त्रुटी असल्याचे उघड झालेलं आहे। खिडक्यांना काच बसवण्यात आली नव्हती, बाजूला शौचालयाची सोय करण्यात आलेली नाही, मुख्य प्रवेशद्वार चुकीच्या दिशेला बसवण्यात आलेत, तरीसुद्धा कामाचा निधी पूर्णपणे उचलण्यात आल्याचा आरोप। विशेष म्हणजे 21 मार्च 2026 रोजी सरपंच अरविंद ढोणे यांनी खिडक्या बसवण्याचं काम केलं। म्हणजेच केवळ खिडक्या लावण्यासाठी तब्बल 10 वर्ष लागल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातो आहे आणि या गंभीर प्रकरणावर आरोप होत असून याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच अपूर्ण समाज भवनाचे काम तातडीनं पूर्ण करावे अशी ठाम मागणी माजी सरपंच संतोष कटारे यांनी केली आहे। स्थानिक नागरिकांचा सवाल स्पष्ट आहे, निधी पूर्ण खर्च झाला, मग काम अपूर्ण का? जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? इसासनी परिसरात या मुद्द्यावरून प्रशासनाविरोधात नाराजी वाढत असून लवकरात लवकर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात येत आहे। असेच बातम्यांचे नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी पाहत रहा रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज लाईव्ह। आमच्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। नमस्कार, मी संतोष कटरे, इसासनी माजी सरपंच आहे। हे हनुमान मंदिर आहे आणि हनुमान मंदिर जवळ आपण समाज भवन मंदिर मागितलं समीरजी मेघे साहेबाला, आमदार आहे समीर मेघेजी। तर आपल्याला 2016 मध्ये हे समाज भवन मंदिर दिलेलं आहे। हे मंदिर इकडलं होतं, इथं बनवलं, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे। पण ह्या समाज भवनाला आतापर्यंत 2016 पासून खिडक्या लावलेल्या नाही। खिडक्या म्हणजे त्या खिडक्याला पल्ले लावलेलं नव्हतं। आता 21 तारखेला जेव्हा मी सचिवाला म्हटलं तेव्हा हे काच विंडो लावलेले आहे। आता 21 तारखेला त्याच्यानंतर आम्ही म्हटलं की बा ते मेन गेट तिकडे झालेलं आहे, मेन गेट इकडे पाहिजे, पण आतापर्यंत मेन गेट इकडे लावण्यात आलेलं नाही। म्हणजे आम्ही हिंदू लोक हनुमान मंदिराचे भक्त आणि अशा पद्धतीचं आमचं वातावरण सुधाकर विमान ढोणेने हे समाजभवन बनवलं। त्याचाच मुलगा आहे आता अरविंद सुधाकर ढोणे, त्यांनी ऐकलं नाही आतापर्यंत। 2016 पर्यंत पासून 2016 मध्ये इंदुबाई श्यामराव चौधरी सरपंच होती, सरपंच असताना असं काम केले। आतापर्यंत बिंडो लावले नव्हते, आता 21 तारखेला बिंडो लावले आहे। आता आम्ही म्हटलं की बा ते मेन गेट तिकडे आहे, ते इकडे करून दे, पण आतापर्यंत केलं नाही। चला आपण मेन गेट पाहू कुठं आहे। आता हे बघा, हे इकडे मेन गेट आहे, इकडे मेन गेट लावला आहे, हे मेन गेट इकडे लावलेलं आहे। हे बघा, हे मेन गेटला फक्त 4 फीट जागा आहे। आम्ही व्हिडिओलाही पण म्हटलं, पण व्हिडिओनं काही लक्ष दिलं नाही। त्यानं राजेंद्र देशमुख इथं विस्तार अधिकारी आहे, सचिव आहे, त्या सचिवाला म्हटलं की ताबडतोब कर तू, पण सचिवांनी काही ऐकलं नाही। म्हणजे याच्यावर सरपंचाचा दबाव आहे, म्हणून हे आतापर्यंत आमच्या हिंदू मंदिराला अशा पद्धतीचं वातावरण केलेलं आहे। हे बजरंगबलीचं मंदिर आहे, असंच इथं रोज आम्ही झाडू मारतो, पण इथं गट्टू लावलेलं नाही। तसंच एक आमचं शिवमंदिर आहे भीमनगरमध्ये, प्रसाद म्हटलं तर प्रख्यात हनुमान मंदिर आणि शिवमंदिर आमच्या हिंदू लोकांचं। पण ह्या हिंदू लोकांच्या कार्यक्रमामध्ये अशा मंदिरामध्ये आतापर्यंत कोणतेही काम करण्यात आलेलं नाही आहे। हे सांगा आता अशा सरपंचाला काय करावं, काय बोलावं? आणि त्याच्यावर काय बोलायला गेलो आपण की हे पैशाचे खाल्ले आहे म्हणून, तर संतोष कटरेवर
मानहानी केसचा दावा ठोकतो, कोर्टामध्ये केस चालू आहे, अशा पद्धतीचं वातावरण आहे. म्हणून माझी विनंती आहे की ह्या व्हिडिओच्या माध्यमातून लोक तर इथं समोर या बोलायला तयार नाही असते, पण ह्या व्हिडिओच्या माध्यमामधून आपली प्रतिक्रिया द्यावी ही माझी विनंती आहे. आणि ह्याच्यावर बीडीओनी आणि कलेक्टरनी आणि सीओनी ह्याच्यावर कारवाई करावी ही माझी विनंती आहे. नमस्कार.